नमस्कार, मी कोमल. आज आपण अंड्यांचं ऑमलेट कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथं अंडी धुवून घेतलेली आहेत. तर या टोपामध्ये फोडून घेणार आहे मी. दोन अंडी फोडून घेते. अंडी फोडून घेतलेली आहे. तर बारीक कट केलेला कांदा टाकणार आहे मी. तुम्हाला जर ऑमलेट तिखट आवडत असेल तर थोडीशी हिरवी मिरची सुद्धा कट करून टाकली तरी चालेल, पण मी हिरवी मिरची टाकणार नाही. थोडंसं टोमॅटो टाकून घेते. बारीक चिरलेली कोथिंबीर, घरगुती लाल तिखट आहे ते टाकणार आहे मी. तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करा. थोडीशी हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. हे अंडे जे फोडलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आहेत. व्यवस्थित मिक्स करता यावं त्यासाठी मी टोप घेतलेला आहे छोटावाला. अंडे मिक्स करायला घेतलेले आहे तोपर्यंत मी तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. नॉनस्टिक तव्यावरती पोळी बनवणार आहे मी. तर हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी. अंड्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे कट करून टाकलेला होता तो. तर व्यवस्थित मिक्स झालेले आहे. तवा सुद्धा गरम झालेला आहे. तर सुरुवातीला तव्याला थोडंसं तेल लावून घेते. नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे खूप जास्त तेल लागत नाही. तर तुम्हाला पोळी जर जास्त जाड वगैरे आवडत असेल तर आणखीन एखादं अंडं तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल, पण मी 2च अंड्याची बनवते. तर 2 पद्धतीच्या पोळ्या कशा बनवायच्या ते दाखवते मी. तर सुरुवातीला कांदा टोमॅटो वगैरे टाकलेली पोळी बघूया. तर तेल गरम झालेलं आहे. तर हे तव्यावरती टाकून घेते मी. टाकताना जसं गोल टाकून घेते म्हणजे त्याला पसरवायची गरज नाही मग. आणि जरी वाटलं तरी तवाच असा फिरवून घ्यायचा म्हणजे गोलाकार होतो तयार. तर एक बाजू व्यवस्थित पचू द्यायची आहे. त्यानंतरच ऑमलेट जे आहे ते पलटायचं आहे. तर बाजूने मी थोडंसं तेल सोडून घेते आणि पचले का खालून बघूया ऑमलेट आपण. व्यवस्थित पलटता आलं तर समजायचं की खालची बाजू पचलेली आहे व्यवस्थित. अलगद सुरुवातीला पलटून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही खालची बाजू जी आहे ती अलगद अशी पलटून घ्यायची आहे. तर हे बघा, तयार आहे आपलं ऑमलेट. तर हे मी ताटामध्ये काढून घेते. तर पहिलं जे ऑमलेट होतं त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो वगैरे टाकून बनवलं होतं. पण छोट्या मुलांसाठी कांदा टोमॅटो वगैरे टाकल्यानंतर छोटी मुलं खात नाहीत. त्यासाठी मी एक साध्या पद्धतीचा ऑमलेट जे आहे ते कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर किंचित हळद टाकते मी, अगदी थोडीशी. लहान मुलांना कांदा टोमॅटो वगैरे किंवा तिखट जर टाकलं तर ते खात नाही. त्यासाठी अगदी साध्या पद्धतीनं ऑमलेट बनवायचं. थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि चिरलेली कोथिंबीर फक्त टाकते मी. आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे जे आहे अंडी ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अगदी साध्या पद्धतीने जर बनवलं तर मुलं सुद्धा खातात.
मग खूप जास्त काही त्या आमलेटमध्ये जर टाकलं तर ते खात नाहीत, त्यासाठी मी अशा पद्धतीने ऑमलेट बनवते. तर थोडंसं तेल लावून घेते तव्यावरती. तेल गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. तर हे फोडून घेतलेले जे अंडे आहेत ते मी तव्यावरती टाकून घेते. रंग किती छान दिसतोय बघू शकताय तुम्ही. तर ही खालची बाजू जी आहे ती मी पलटून घेते अगोदर. तर छोट्या मुलांसाठी बनवायचं आहे त्यामुळं खूप जास्त मी डार्क रंग नाही केलेला ह्या पोळीचा. सुरुवातीचं जे ऑमलेट होतं ते थोडंसं डार्क रंगावरती भाजून घेतलं, कारण की ह्यांना थोडेसं खरपूस अशी अंड्याची पोळी आवडते. तर ही खालची बाजू सुद्धा पचलेली आहे. तर आपण एकदा बघूया. हे बघा, छान रंग आलेला आहे ऑमलेटला. तर हे बघा, ऑमलेट आपलं हे जे आहे छोट्या मुलांसाठी बनवलेलं ते सुद्धा व्यवस्थित पचलेलं आहे. तर मी गॅस बंद करून घेते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ऑमलेट लहान मुलांसाठी सुद्धा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जे रोज नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा दोन्ही पद्धतीचे ऑमलेट.